तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात शनिवारी उशिरा रात्री धक्कादायक घटना घडली। रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात उभ्या असलेल्या एका दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाला कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। दरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार देऊळघाट येथील पोलीस मित्र इरफान खान गफ्फार खान यांची दुचाकी संगम चौकात उभी होती। त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्ती अचानक तेथे आले आणि त्यांनी दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार दुचाकीसह संबंधित व्यक्तीलाही जाळण्याचा प्रयत्न झाल्याची ही चर्चा आहे। घटनास्थळी CCTV कॅमेरे असतानाही दुचाकीला आग कशी लागली किंवा वाहनाने स्वतःच पेट घेतला का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, बुलढाणा।